आजच्या व्हिडिओच्या आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोटोरोला G34 या मोबाईलचे आपण आज अनबॉक्सिंग पाहणार आहोत की कशा प्रकारे मोटोरोला G34 मोबाईल आपण घेतला पाहिजे की नाही घेतला पाहिजे। तर अशा प्रकारचा काही त्याचा बॉक्स दिलेला आहे। आता या बाजूने मोबाईलची म्हणजे सर्व माहिती आणि या बाजूने सुद्धा मोबाईलची साईज, मोबाईलची प्राइस वगैरे सर्व काही लिहिलेलं आहे। या बाजूने त्यांचा एक QR कोड आहे आणि बाकी काही विशेष नाही, एवढी माहिती दिलेली आहे। मोटोरोला G34 5G, तर 5G च्या तुलनेत आणि मी आता हा घेतलेला आहे 8GB रॅम अँड 128GB इंटरनल मेमरी। तर या मोबाईलची किंमत आता म्हणजेच 12,000 रुपये आहे। 8GB रॅम आणि 128GB इंटरनल मेमरी हा जर घेतला तुम्ही तर 12,000 रुपयाला मिळेल आणि 4GB रॅम 128GB इंटरनल तो जर घेतला तर तुम्हाला तो 11,000 रुपयामध्ये मिळेल। आणि जर तुमच्याकडे जर HDFC किंवा इतर कोणत्याही बँकेचं क्रेडिट कार्ड असेल तर या मोबाईलला बरेच क्रेडिट कार्ड अप्लाय करता येतात। तुम्ही ज्या ॲपवर समजा ॲमेझॉनवर घेतला, फ्लिपकार्टवर घेतला तर तिथे तुम्हाला कोणतं कार्ड लावल्यावर डिस्काउंट मिळेल ही सर्व माहिती त्यांनी दिलेली आहे। तर तुम्ही डिस्काउंट जर लावला तर 1,000 रुपये ऑफमध्ये तुम्हाला हा मोबाईल मिळेल। म्हणजेच जर तुम्ही 12,000चा घेतला तर तुम्हाला 11,000ला मिळेल आणि जर 11,000चा घेतला तर तुम्हाला तो 10,000ला मिळेल। तर पुढे आपण या मोबाईलची आता मी हे सील तर कट केलेलेच आहे, पण तुम्हाला या मोबाईलचे आतमध्ये आपण अनबॉक्सिंग करून पाहूया। तर 50 मेगापिक्सलचा बॅक कॅमेरा दिलेला आहे, 120 हर्ट्जचा डिस्प्ले प्लस डॉल्बी ॲटमॉस म्हणजेच स्पीकर याचे आपल्याला पॉवरफुल दिलेले आहेत। मी आता घेतलेला आहे तो ब्लॅक कलरमध्ये। तर तुम्हाला एक स्काय ब्लू अँड दुसरा ओशन ग्रीन म्हणजेच हे 3 कलर तुम्हाला मिळणार आहे, ब्लॅक, स्काय ब्लू अँड ओशन ग्रीन। तर मी ब्लॅक कलरचा घेतलेला आहे। एक ओशन ग्रीन कलरचा जो आहे त्याच्या मागे लेदर आहे, म्हणजेच थोडं रफ ते तुम्हाला लागणार आहे हाताला तुम्ही जेव्हा त्याला स्पर्श करून पाहणार तेव्हा। आणि जर ब्लॅक आणि स्काय ब्लू जर घेतला तर हे 2 कलर तुम्हाला मात्र सॉफ्ट लागणार आहे। तर मी मला ब्लॅक कलर जास्त आवडतो म्हणून ब्लॅक कलरचा घेतलेला आहे। तर पाहूया आतमध्ये मोबाईल कसा आहे। तर आतमध्ये जेव्हा आपण ओपन केला तर मोबाईलला काही अशा प्रकारचे कवर दिलेले आहे त्यांनी। यामध्ये तो मोबाईल होता, त्यामध्ये काही आपण कशा प्रकारे यूज करावा किंवा त्या मोबाईलची डिस्प्ले क्वालिटी असं बरीच माहिती दिलेली आहे। ते कवर जर बाजूला ठेवलं तर आपण काही अशा प्रकारे आपला मोबाईल आपल्याला मिळतो। खूप सॉफ्ट मागून आपल्याला बॅक दिसते त्याची। आणि जर आपण तो ओशन ग्रीन कलर घेतला तर त्यामध्ये आपल्याला मागे विगन लेदर म्हणजेच लेदर आपल्याला रबरसारखा काही प्रकार आपल्याला पाहायला मिळेल। हे 2 कॅमेरे आपल्याला बॅक साईडने दिलेले आहेत, फ्लॅश दिलेला आहे। पुढल्या बाजूने काही अशा प्रकारची स्क्रीन इथे त्यांनी मिडलला आणि इथे अशा प्रकारे दिलेला आहे। तर खूप स्मूथ टच आहे याचा आणि तुम्ही जर ओपन करून पाहिला तर चांगल्या प्रकारे हा मोबाईल चालतोय। 8GB रॅम अँड 128GB इंटरनल असलेला मोबाईल मी घेतलेला आहे। तर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही माझ्या सजेशननुसार 8GB रॅम आणि 128GB इंटरनलचाच घ्यावा, कारण आता ॲपची साईज मात्र वाढलेली आणि कमीवाला जर घेतला तुम्ही तर तो तुम्हाला म्हणजे चालायला पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो। तर आपण 8GB रॅम आणि 8GB रॅम आणि 128GB इंटरनलवालाच फोन घेतला पाहिजे। तर 1,000 रुपयाचा फरक पडतो, पण जर तुमच्याकडे कार्ड जर असेल तर तुम्ही 11,000 सुद्धा जिथे तुमचं ऑन ऑफचं बटन इथे 2 व्हॉल्यूम बटन आहे आणि जे डाऊन साईडचं जे ऑन ऑफचं बटन असतं तिथे तुम्हाला फिंगर सेन्सरसुद्धा त्यांनी दिलेला आहे। इथे मिडलला नसून इथे साईडला तुम्हाला फिंगर सेन्सर दिलेला आहे। त्यानंतर तुम्ही स्क्रीन काय अशी पाहू शकता, जास्त स्क्रीन मोठी म्हणजे मोबाईलचं वेटसुद्धा जास्त नाही आहे आणि मोबाईलची स्क्रीनसुद्धा जे बाकीचे तुलनेत मोबाईल असतात त्यांच्यासारखी मोठी नसून तर स्क्रीनसुद्धा आपल्याला आपण पाहू शकता माझ्या हातामध्ये पूर्ण मोबाईल बसतोय, तर स्क्रीनसुद्धा जास्त मोठी नाही आहे। तर आणि एक विशेष गोष्ट म्हणजे मला या मोबाईलमध्ये पाहताना वाटली तर आपल्याला जे गॅलरी या मोबाईलमध्ये पाहायला मिळत नाही, त्यामुळे थोडं वेगळा वाटला मला मोबाईल। मात्र जे आपले
मोबाईलचे जे कॅमेराने आपण फोटोज काढतो ते आपला गुगलचा जो फोटोज ॲप आहे त्यामध्ये आपल्याला पाहावे लागतात. म्हणजेच या मोबाईलला गॅलरी आपल्याला ॲपलाय म्हणजे अवेलेबलच नाही आहे. आपण ॲपलाय ज्या ॲपचा आपल्याला वापर करायचा यूज करायचा आहे तो ॲप म्हणजे आपल्याला गुगल फोटोज आपल्याला हा ॲप वापरायला लागणार आहे, जे आपण कॅमेराने फोटोज काढतो त्यासाठी. तर कॅमेरा क्वालिटीसुद्धा चांगली आहे या मोबाईलची. तर तुम्ही पाहू शकता. आपण आता कॅमेरा चालू करून पाहू आणि इथे आपण जो आपला मोबाईलचा जो कवर आहे तुम्ही पाहू शकता. खूप चांगल्या प्रकारे या मोबाईलची क्लॅरिटी आपल्याला पाहायला मिळते. पोर्ट्रेट मोड आहे, प्रो मोड आहे. यामध्ये तुम्ही सेटिंग करून फोटो चांगल्या प्रकारे काढू शकता. मोर ऑप्शनमध्ये आपल्याला स्पॉट कलर म्हणजेच